प्रेमळ भक्तांनो, एक गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. भगवंत सांगतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. बाकी तू स्वतःच्या कर्माने जे दुःख तुझ्या अंगी ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. या गोष्टीची तू नेहमी जाणीव ठेव. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहे. निश्चिंत राहा आणि आमचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नेहमी ऐकत चल. मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि आशीर्वादी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर एक चांगल्या मनाने या संदेशाला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली तुम्ही आमचा पाठीराखा आहात आणि आम्ही तुमचे बाळ आहो. भगवंता, पुढचा जन्म जर तू दिला तर नक्कीच आम्हाला फूल म्हणून दे आणि त्या फुलाची जागा नक्कीच आमच्या श्रीसंत सद्गुरू बाळू मामांच्या चरणात असू दे. नक्कीच शोधणार असतील तर काळजी करणारा तू शोध, कारण तुझा वापर करणारे तुला स्वतः शोधत येतील. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुमची काळजी करणारा एकच तो भगवंत, म्हणून तुम्ही त्यांच्या भक्तीत राहा. फक्त तुम्हाला विश्वास मात्र ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने एखादं अदृश्य विषाणू माणसाचं जीवन नष्ट करू शकतं यावर तुमचा विश्वास आहे, तर मग यावरती पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की भगवंतांची अदृश्य शक्ती तुम्हाला प्रत्येक चिंतेतून नक्कीच दूर काढेल. मामा म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझाच आहे आणि तुझ्या जवळच आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला मी चांगले फळ देईल. पण तुझी सेवा फुकट कधीच जाणार नाही, या गोष्टीची मी तुला नक्कीच जाणीव करून देतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, नक्कीच तुला प्रत्येक गोष्टी चांगल्या मिळून जातील. मित्रांनो, बाळू मामांच्या मनात काय असते ते आपल्याला ज्ञात प्रत्यक्ष नसते. आपण आपल्याला जे जे हवे ते नक्कीच आपण मामांकडून नेहमी मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे गुरु माऊली नक्कीच गुरु माऊलींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजत असते. म्हणून तुम्ही बाळू मामांवर पूर्ण विश्वास ठेवावा. ते तुमच्यासाठी आणि तुम्हाला कधी सोडून प्रत्यक्ष देत नाहीत, हे तुम्ही सर्वात आधी लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना नक्कीच तुमच्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र तुम्ही नक्कीच त्या प्रसंगाकडे बघण्याची तुमची वृत्ती बदलून टाकते, तिला अधिक सकारात्मक करते. हीच भगवंतांच्या प्रार्थनेची शक्ती आहे आणि भगवंतांच्या नामाची नक्की शक्ती आहे. जगातला सर्वात पहिला नक्की कॉर्डलेस फोन हा भगवंतांनी तयार केला. नक्कीच त्याने नाव दिले ते म्हणजे प्रार्थना. तो कधीही त्याचा सिग्नल मात्र गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधी रिचार्जही करावे लागत नाही. त्याला कोठेही वापरा. अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही मामांचे नाम घ्या. बाकी प्रत्येक गोष्टी हे तुमच्यासाठी चांगल्याच होऊन जातील. एवढं मात्र खरे, या जगामध्ये तुम्ही जे पेरत असतात ते चुकवत असते, हे मात्र अंतिम सत्य आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. सर्व काही चांगलं भगवंत तुमचे 101% नक्कीच करतील. भगवंतांना एकाने विचारले की सर्वात महाग जागा कोणती आहे, तर भगवंत म्हणाले, जी तुम्ही दुसऱ्याच्या मनात निर्माण करत असता तीच सर्वात जास्त महाग जागा आहे. तिचा भाव प्रत्यक्ष करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर तुम्ही गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये जे आहे ते प्रत्यक्ष तुम्ही दुसऱ्यांना सांगत चला. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही जर दुसऱ्याच्या मनामध्ये तुमची जागा कराल तर नक्कीच लक्षात घ्या, तुम्हाला चांगले कर्म आणि प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीने राहावं लागेल. आयुष्य ही फार अवघड शाळा असते. तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे तुम्हाला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची थोडीही कल्पना नाही आणि कॉपीही करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका भगवंतांनी वेगळी दिली आहे. पण घाबरू नका, निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही सामना करा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे. सोबत प्रत्यक्ष जर भगवंत असतील तर अशक्य गोष्टीही खरोखर शक्य होऊन जातील. नक्कीच भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो वाऱ्यासारखा. वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही. माणसं भूतकाळाच्या नक्की प्रारंभ्या
कधी सोडत नाहीत हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करत राहाल तर तुमचे जीवन नेहमी चांगले होत जाईल. बाकी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार करत राहाल तर तुमचे जीवन देखील नक्कीच वाईट होईल. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा तुम्ही करून बघा. कारण एकदा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आहे. बाकी विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचे विचार कृतीमध्ये उतरवा, म्हणजे यश देखील तुम्हाला लवकर मिळून जाईल. जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यात अधिक आनंदी नक्कीच व्हाल. नक्कीच गुणदोष तर प्रत्येकाचं असतातच. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसत असते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र दोषच दिसत असतो. नक्कीच समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे तुम्ही ठरवा, बाकी काही नाही. नक्कीच चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधीच कमी होत नसतो. म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नाही. हीच मोठी गोष्ट. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना. परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचंच असेल तर परीच व्हावं. जिथं जावं त्याचं सोनं करून यावं, एवढं मात्र नक्कीच तुम्ही व्हा. अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होत असतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वांचं रूप धारण करतो प्रत्यक्ष तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. हे मात्र सत्य आहे. नक्कीच एकदा आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असताना लोक त्याला बघून म्हणाली, दर्शनाला तर तू आलाय, देवाला तू बघू शकणार का? अंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर तुम्ही तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे. आणि तुमचा दृष्टिकोन जर तुम्ही चांगला ठेवाल तर प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी चांगलंच होतील. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु जवळ नळ आहे हे पाहून चिखलात जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग जरूर करावा, परंतु पैसा भरपूर पाहून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये. माणसाने एवढ्या गोष्टी मात्र नक्कीच लक्षात ठेवावे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला तुम्ही घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसा आणि तिथून निघून या, हे केव्हाही चांगलं आहे. आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा एका श्रेणी राख होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमचे जीवन होऊन जाईल. म्हणून चांगले कर्म करा. बाकी एवढंच. नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. रोज नव्याने स्वतःला आवरायचं असतं, सावरायचं असतं व मनवायचं असतं, हसवायचं असतं आणि आयुष्य नेहमी जगायचं असतं. यालाच आयुष्य आहे असं नाव दिलेलं आहे. नक्कीच प्रत्येकाची एक वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लोणं म्हणून झाडावर डोळानं, नक्की डोळानं मिरवणारं हिरवं पान, रंग पलटताच झाडही त्याला अलगत खाली टाकतं. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात किती जास्त अडचणी आल्या तरी नेहमी तुम्ही आनंदी राहा, नेहमी समाधानी राहा. यातच तुमचं खरं जीवन आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा. कारण लक्षात घ्या, वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते, एवढं मात्र खरे. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र मन जिंकून जातो. पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील प्रत्येक भावना कायम समजून जातो तो मन जिंकून कायम हृदयात असतो. सुंदर विचार आहे. लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला चांगली दिशा देण्यासाठी तुमची एकमात्र चूक कारणीभूत ठरते, ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्टे प्रत्यक्ष घ्यावे लागतात. यशाचं एखादं शिखर चढण्यासाठी क्षणभर माणसाचा गर्व कारणीभूत ठरतो. वरून खाली पडण्यासाठी गर्व करू नका कोणत्याच गोष्टीचा, कारण जो भगवंत देऊ शकतो तो घेऊ शकतो. या मात्र गोष्टीची तुम्हाला नक्कीच जाणीव ठेवायची आहे. बाकी हसणं मात्र विसरू नका. जगणं फार सुंदर आहे, सतत रुसू नका.
एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं कधीच नसतं, पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच तुमचे सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. बाकी तुमच्या नशिबात नक्कीच जे आहे ते होणारच. पण खरं सांगायला गेलं तर नशिबे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतूनही उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो. नशिबात असेल तसेही घडेल ही गोष्ट मात्र खरी नसून, पण तुम्ही जे कराल त्याचप्रमाणे तुमचे नशीब घडेल हीच गोष्ट 101% खरी आहे. या गोष्टीची नेहमी तुम्हाला जाणीव ठेवायचे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा मात्र साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील प्रत्यक्ष तुम्ही राहा. आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. बाकी आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे मात्र 101% कोणते ना कोणते कारण असते. म्हणून जे आयुष्यात घडत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि आनंदी राहा. हल्लीच्या काळात कोणाशी वाद घालून स्वतःचे आणि दुसऱ्याचीही इम्युनिटी कमी करू नका. समोरचा जर म्हणाला की हत्ती उडतो तर त्याला सांगा आज सकाळी माझ्या बाल्कनीत बसला. खरोखर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण लक्षात घ्या प्रत्येक वेळी जर तुम्ही नक्कीच कोणत्याही गोष्टीसाठी रडत बसाल तर तुमचे हे आयुष्य खरोखर कमी पडून जाईल. परमेश्वर म्हणतो उपवास नेहमी अन्नाचाच का करावा. कधी कधी तुम्ही तुमचा वाईट विचारांचा उपवास करा, कधीतरी उपवास अहंकाराचा करा, कधीतरी उपवास मीपणाचा करा. बाकी उपवास करत असताना नेहमी तुम्हाला कर्म देखील तुमचे पाहायचे आहेत की आपण जसे कर्म नक्कीच केले आहेत ते कर्म आपले चांगले आहेत की वाईट कर्म आहेत, हे सर्वात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो. ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी भगवंत देत असतो. ठेवावा लागतो तो फक्त आणि फक्त माणसाला संयम, कारण जो संयम ठेवतो तो माणूस नेहमी पुढे जातो. म्हणून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी घडण्यासाठी एक वेळ निश्चिंत आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि परमेश्वरांवरती सर्वात जास्त विश्वास नक्कीच ठेवायचे. वेळ आणि खेळ कधी संपेल हे सांगता येणार नाही, म्हणून कायम तयारीत तुम्ही राहा. त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस काहीच नसतो आणि हिमतीपेक्षा मोठी लस नसते. बाकी सारी प्रत्यक्ष नशिबात असेल ते, आणि नशीब घडते ते तुमच्या प्रारब्धानुसार, म्हणजे तुमच्या कर्मांनुसार. तुम्ही जसे वागाल तशानुसार. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाईल, पैसे ठेवायला बँक देखील सहज मिळून जाईल, पण म्हणाल ती गोष्ट एखाद्याला सांगायला योग्य माणूस मिळणे म्हणजे खरोखर तुमचे चांगले भाग्य. माझा संशय खरा निघाला, पापण्याड जरा निघाला. आरसा तर निर्दोष होता, चेहऱ्यावरच प्रत्यक्ष चरा निघाला. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला नेहमी नक्कीच चांगले विचार करायचे आहे. भगवंतांच्या नेहमी भक्तीमध्ये राहायचं आहे. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेही नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची खरोखर गरज नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नसते, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत माणसाला कधीच समजत नसते. मालमत्तेचे वारस किती जरी असले परंतु कर्माचे वारस तुम्ही स्वतः आहात. कर्म नेहमी चांगले करा. बाकी परमेश्वर जे देईल ते सर्वात उत्तम देईल, एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवायचे. मित्रांनो, लोक प्रत्यक्ष काय म्हणतील हे जर तुम्ही म्हणत बसाल तर तुम्ही तुमचं जीवन कधीच आनंदाने जगू शकणार नाही. बाकी तुम्हाला आयुष्य सुधारायचं आहे की लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं आहे, हे सर्वात आधी तुम्ही ठरवा. म्हणून मित्रांनो, माणसाने मस्तपैकी एकदम सुखाने व आनंदाने नक्कीच हे आयुष्य प्रत्यक्ष जगावं. काळ आपल्याबरोबर भूतकाळात
कोणकोणत्या घटना घडल्या याचा विचार करण्यापेक्षा उद्या भविष्यात आपल्याला काय घडवायचं आहे याचा सर्वात जास्त विचार वर्तमानात जास्त प्रत्यक्ष करावा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी इथे आलेला नाही, तर उरलेले दिवस अगदी सुखाने आणि आनंदाने जगण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला इथे पाठवलेले आहे. बाकी आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक वेळी स्वीकारत चला आणि चांगले कर्म देखील नक्कीच तुम्ही करत चला. कारण ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या पाठीशी परमेश्वर स्वतः उभा असतो. जो सूर्योदयापूर्वी उठतो तोच आरोग्याच्या बाबतीत यशस्वी होतो, अन्यथा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर प्रत्यक्ष बनत जातो. सकाळी चालण्याचा व्यायाम केल्याने अगणित फायदे आहेत, पण एक मोठा फायदा म्हणजे मेंदूची क्रियाशीलता वाढून जाते. चालण्याचा व्यायाम करतावेळी अनेक मित्र असेल तर प्रत्यक्ष कमी अंतर कापले जाते. म्हणून शक्यतो चालण्याचा व्यायाम एकट्याने करण्याचा सराव प्रत्येकाने करावा. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीच नावं ठेवू नको. कारण भाकरी आज जरी शिळी असली पण तिनं काल तुझं पोट भरलेलं होतं, आणि चप्पल जरी आज तुटकी असली पण तिने काल तुझ्या पायाला भरपूर जास्त आधार दिला होता. म्हणून तुला आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार तुझ्यासाठी मोलाची असते. फक्त त्याची किंमत ही तुला वेळ आल्यावरच समजून जाईल. म्हणून कधीच तुझ्या वाईट वेळेला नावं मात्र नक्कीच ठेवू नको. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच लक्षात घ्या. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे 101% असतात. आपण जर तुम्ही तसं विचार कराल तर तुमचे डोळे किती जरी छोटे असले तरीही एकाच नजरे सारं आकाश नक्कीच सामावण्याची ताकद त्यांमध्ये असते. तसेच आयुष्याची आहे ती एक भगवंतांनी नक्कीच व निसर्गाने तुम्हाला आणि आपण प्रत्येकाला दिलेली अमूल्य देणगी आहे. जे जगण्याची प्रत्यक्ष मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होत असतात, त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त प्रत्यक्ष मनापासून आनंदी राहण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनी असायला हवी. प्रत्यक्ष मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, नेहमी तुम्ही आयुष्यात मनापासून आनंदी राहा, यातच तुमचे खरे सुख आहे. एकदा का आयुष्यात तुम्हाला एखाद्या वाईट गोष्टींचा नाद लागला की तो तुम्ही प्रत्यक्ष अयशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. नव्हे तर तो तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधीकधी तर तो मरेपर्यंत राहतो. याचा अर्थ वाईट व्यसन हा तुमच्या आयुष्यावर व आरोग्यावर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे त्यापासून दूर राहायला शिका. सर्वसामान्यपणे चांगल्या गोष्टींचा प्रत्यक्ष तुम्ही व्यसन लावा. कष्ट घ्यावे लागतात हे मात्र अगदी खरे, पण वाईट गोष्टींचे व्यसन प्रत्यक्ष लागायला कष्ट पडत नसतात. त्यामुळेच तर त्या प्रत्यक्ष जास्त धोकादायक असतं. म्हणून लक्षात घ्या, करायचंच असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टीचे व्यसन करा, नक्कीच यशाचं करा किंवा भगवंतांच्या भक्तीचं करा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा जर संदेश तुम्ही इतका ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. ज्या घरामध्ये भगवंतांचे नाम घेतले जाते त्या घरामध्ये खरोखर त्याला घर नसून मंदिर म्हणता येईल. आवडलेलं आणि निवडलेलं ह्याची जेव्हा सांगड घालता येत नसते तेव्हा आयुष्यात उरत असते ती फक्त आणि फक्त तडजोड. कारण आवडलेलं तुम्हाला कधी विसरता येणार नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येणार नाही. सर्वांसाठी व कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटून जातील, पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील. हे मात्र अगदी खरे. नक्कीच रागात कोणताच निर्णय घेऊ नको, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचा सिद्ध होत असतो. शांत डोक्याने तुम्ही निर्णय घ्या. नक्कीच पश्चातापाची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, पश्चाताप होत असतो माणसाला तेव्हा जो नक्की स्वतःच्या विचारसरणीने न चालता जेव्हा माणूस दुसऱ्याच्या विचारसरणीने चालतो तेव्हा मात्र माणसाला 101% नक्कीच पूर्णत्व पश्चाताप होतो. काहीतरी निष्ठल्याची जाणीव झाल्याशिवाय काहीतरी जपावं असणंसुद्धा वाटत नाही, आणि काहीतरी निष्ठल्याची जाणीव नेहमी उशिराच होते.
म्हणून प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्षात आणि नक्कीच ओळखायला शिका. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तू कुणाचे वाईट केलेले नसतील तर आम्ही तुझे वाईट कधीच करणार नाही. एवढं मात्र नक्कीच लक्षात घे. एका ठराविक वयानंतर तुम्हाला पेन्सिलाच्या ऐवजी पेन दिली गेली. त्याचं कारण हेच आहे की तुमच्या लक्षात आले पाहिजे की जसं जसं तुम्ही मोठे होत जात आहात तशा तुमच्या चुका खोडल्या जाणार नाहीत. म्हणून तुम्ही नेहमी चुका करू नका. एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. बाकी जेव्हा चूक होईल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही नक्कीच निराश होऊ नका, कारण प्रत्येक व्यक्तीकडून चुका होत असतात. म्हणून तुम्ही नेहमी चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. एवढंच नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त व नक्कीच किमती व मौल्यवान आहे. तो ज्याकडे असतो त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असले तरी तो आयुष्यात नक्कीच 100% यशस्वी होऊन जातो. हे मात्र अगदी खरे. एकदा जरी पदरी अपयश आले की कोणी फारसे संबंध तुमच्याशी ठेवणार नाही. जर का तुम्ही एकदा जरी यशस्वी झाला तर नसलेली नातीसुद्धा तुमच्यासाठी बोलती होऊन जातील. तुमच्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही एका क्षणात बोलू लागतील. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कायमस्वरूपी आनंदी राहा. कायमस्वरूपी भगवंतांच्या भक्तीमध्ये राहा. बाकी प्रत्येक गोष्टी इथे मोहमायासारख्या आहेत. पैशापेक्षा ज्ञान सर्वश्रेष्ठ असते, कारण पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागते, मात्र ज्ञान मात्र तुमचे नेहमी रक्षण करते. हे अगदी खरे. कोणत्याही नजरे आणि कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी कुणासमोर तरी उभं राहावं लागणं प्रत्यक्ष यासारखं मानहानी नसते. निरपेक्ष भेटीची शान वेगळीच असते. किंबहुना तीच खरी भेट आपल्याला म्हणता येईल. नक्कीच डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतात, पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओळावून हृदयाला स्पर्श करू शकतात. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचंच असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता तुम्ही त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून माणूस डिलीट प्रत्यक्ष करता येतो, पण मनाच्या नाही. म्हणून तुम्ही मनाच्या संपर्कात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं प्रत्यक्ष असावं हा प्रश्न कधीच पडत नसतो. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती आहे जो स्वतःसोबत दुसऱ्यांचाही नेहमी आनंदाचा प्रत्यक्ष मनापासून विचार करतात. नक्कीच मित्रांनो, कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला. सर्वांना नक्कीच रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच प्रत्येकाला वरती बोलवले. किती वेळा मागितली तरी सुख उसणं कधी तुम्हाला मिळणार नाही. एखादा जागी प्रत्यक्ष बसून कधीच ध्येयाचे शिखर गाठता येणार नाही. आणि नक्कीच तुमच्या भगवंतांवर नेहमी निसंकोच तुम्ही विश्वास ठेवा, कारण योग्य वेळी तुम्हाला ते इतकं देतील की मागायला काहीच उरणार नाही. हे मात्र अगदी खरे. कर्म करा चांगले, जीवन बनवा आनंदी. तुम्ही किती चांगले राहा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन एखाद्या वेळी होऊ शकते, पण दृष्टिकोनाचे ऑपरेशन होणे हे अशक्य. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटाने नक्कीच लुटावे कोणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुकोटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे मात्र कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूळ थापा मारणे, खोटे बोलणे किंवा एखाद्याला फसवणे हे जमलंच नाही, कारण आम्ही भक्ती मार्गात आहोत. प्रत्येक वेळी भगवंत प्रत्येक गोष्टी नक्कीच प्रत्येक भक्तांना सांगत असतात. हे समजण्यासाठी देखील भगवंतांच्या भक्तीत राहावं लागतं. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर नक्कीच तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. हे मात्र अगदी खरे. कोणी तुमच्यावर प्रेम करतच असेल तर लगेच आनंदी होणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्यांना विचारा कधीपर्यंत कराल, कारण माणसं कधी ना कधी बदलत असतात. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, काळजी करायचीच असेल तर तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्याची करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.
जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत सर्वांसाठी तुम्ही चांगले असाल. मात्र ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही 101% वाईट होत जाल. हीच गोष्ट अगदी खरे. देह सर्वांचा सारखाच, फक्त विचार नक्कीच फरक विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव तुम्ही कमवत चला की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून नेहमी पाहतील. जगा इतकं की हे आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की हे आनंद कमी पडेल. काही मिळाले तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की भगवंतांना देणे देखील भागच पडेल. नक्कीच मित्रांनो, स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळख ठरते. म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव चांगला ठेवा. भगवंत सांगतो ना भविष्यकाळाती, नक्की भविष्यकाळात आहे ना आयुष्य, ना भूतकाळात आहे. प्रत्यक्ष तुझं आयुष्य वर्तमान काळात आहे, म्हणजे या क्षणात आहे. या क्षणात जसे तू कर्म करशील तसे तुझं जीवन भविष्यात होत जाईल. हेच खरे अंतिम सत्य आहे. ध्येय साध्य करणं किती जरी कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सर्व गोष्टी शक्य आहेत. मित्रांनो, एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात म्हणे. त्या सर्व पापांचे गंगे तू काय करते? तर ती गंगा म्हणाली, मी समुद्रात नेहून ती सर्व पापे टाकते. मग मात्र समुद्राकडे जाण्यात आले आणि समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेहून टाकतो. मग ढगाला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? त्यावेळी ढग म्हणाला, मी पावसांच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कालचक्र हे असेच असते. तुम्ही इथे जे कराल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. भगवंत तुम्हाला जसा ठेवेल तसं राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. समाधानी राहा आणि प्रत्येकाळी भगवंतांचे नाम घ्या. ठेवळे अनंत तेसेची, राहावे चित्त असून द्यावे समाधान. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून भगवंतांनी आपल्याला जी गोष्ट दिलेली आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधान राहा. आणि लक्षात ठेवा, जर एखादी सर्वात चांगली गोष्ट दिलेली असेल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही गर्व आणि नक्कीच अहंकार कधी करू नका. या गोष्टीची देखील तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. कारण भगवंत म्हणतो, मी मनुष्याला ज्या हाताने एखादी गोष्ट देत असतो, अर्थात ज्या हाताने सुख आम्ही मनुष्याला देतो त्याच हाताने आम्ही त्या मनुष्याचे सुख घेऊ शकतो. यामध्ये थोड्याही प्रकारची शंका नाही. म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्या गोष्टीमध्ये नेहमी आनंदी राहा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आपली नाती किती सुंदर आहेत हे तुम्हाला पाहायचंच असेल तर तुम्ही सर्वात प्रथम एक गोष्ट करा. तुम्ही एखाद्याला मदत मागा. जो निस्वार्थ मनाने तुमची मदत करेल तोच तुमचा आहे. जर स्वार्थी मनासाठी कोणी तुमची मदत करत असेल तर हे नक्कीच तुमचं ते नातं भरपूर जास्त प्रमाणात चुकीचं आहे. या गोष्टीची देखील तुम्ही कायम जाणीव ठेवा. ज्या पद्धतीने मिठाच्या बरणीला मुंगी कधीच लागत नसतात, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या त्या ठिकाणी भरपूर येतात. माणसाचंही असंच असतं. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच तुमच्या अडचणीच्या वेळी धावून येणार नाही. नक्कीच ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य देखील गोड असतं. ही गोष्ट देखील खरे. वस्त्र त्यागने से और जड़ा बुड़ाने से अगर परमात्मा प्राप्ति होती है तो सबसे पहले परमात्मा पशुओं को प्रत्यक्ष मिलता है. म्हणजे लक्षात घ्या, परमेश्वरांच्या प्राप्तीसाठी तुम्हाला एकच सर्वात चांगला उपाय आहे. निस्वार्थ मनाने एकतर तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या किंवा सर्वात चांगले कर्म करा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. जर तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाल तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वरांची तुम्हाला प्राप्ती नक्कीच होऊन जाईल. वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे प्रेमळ भक्ता तू लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत तुला भरपूर जास्त साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिलेली आहे त्या लोकांचे मोल मात्र तू कधीच विसरू नको. हे देखील तितकंच खरे. भावना कळायला चांगलं मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, भगवंत कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागत असते, चांगल्या जगाला सुंदर विचार लागतात, भरभरून जगाला पैसा नसतं तर आयुष्य लागत असतं. हे देखील खरे. माणसाने जास्त उद्या नक्की उड्या मारू नये. श्रीरामांना प्रत्यक्ष रात्री राज्य भेटणार होते,
पण सकाळी वनवास भेटला ते तर देव होते, आपण तर माणसं आहोत. तुम्ही या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा. म्हणून तुमच्याकडे सुख असेल तर तुम्ही त्या सुखामध्ये आनंदी जरूर राहा, पण त्याचा गर्व व अहंकार कधी करू नका. ही गोष्ट तुमच्यासाठी धोक्याची आहे. संगत करावी तर स्वच्छ व नक्की चारित्र्य, निस्वार्थ मन, स्वच्छ विचार व सहकार्य नक्की करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांची करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नसतात. हे देखील खरे. सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द असतो. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव नक्कीच करीत जाणार आहात. गाडीवाला व दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य, बुद्धी हे सौंदर्याचेच रूप असते. नम्रता म्हणजे देखणेपणा, कोणतेही काम भक्तीने करणे हे सौंदर्य असते नक्कीच. आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत प्रत्यक्ष ठेवणं ही कृपता असते. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. नक्कीच सोगत चालाक असतं, म्हणजे लक्षात घ्या, सोगत जे असतं ना ते भरपूर जास्त चालाक असतं. विचार अदृश्य असतात म्हणून त्यांच्यात अफाट सामर्थ्य असतं. किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात. हे देखील खरे. त्यांचं सामर्थ्य असतं. त्यांना पेळवेनास प्रत्यक्ष झालं की मग मात्र प्रकट व्हावं लागतं. जे प्रकट होतं त्याला आपण स्वभाव धर्म असे म्हणून टाकतो. हे देखील खरे. मित्रांनो, भगवंत म्हणतो, जर तू कष्ट करत असतील तर तुझ्या प्रत्येक कष्टाला आम्ही नक्कीच साथ देऊ. पण एक गोष्ट लक्षात घे, जर तुझ्या नक्कीच नशिबातली एखादी गोष्ट आम्ही घेतली तर त्या ठिकाणी तू रडू नको. कारण आम्ही तुझी परीक्षा घेत आहोत किंवा तुला पुढे काहीतरी अद्भुत काहीतरी गोष्टी शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याच गोष्टीची तू नेहमी जाणीव ठेव. हे तुझ्यासाठी कधीही चांगली गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सर्वांच्या स्वभावाची पारख प्रत्येक वेळी केली जाते, इतर गुणांची नसते. कारण सर्व गुणांच्याही पलीकडे जाणारा स्वभाव श्रेष्ठ असतो. हे मात्र अंतिम सत्य आहे. आपल्यावर झालेल्या टीकेला तुम्ही कधी घाबरू नका. कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकत असतो. हेच खरं आणि उत्तम तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नक्कीच चारित्र्यहन या विषयात तर नक्कीच आपण चॅम्पियन. नक्कीच. का तर नक्कीच लक्षात घ्या, आपण असं का करतो? आपण सुरक्षित आहोत, सुजान, समजतात वावरतो आपल्या प्रत्यक्ष नात्यातल्या, मैत्रीतल्या व माणसांची, आणि त्याचबरोबर स्वतःची शान आपणच ठेवायची असते. याचं आकलन आपल्याला कधी होईल या गोष्टीची देखील तुम्ही जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. जिंकलेल्या शरणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर असतात, पण हरलेल्या शरणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसांची श्रीमंती समजते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्त्व भगवंत देत असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी कितीही जण असले तरी नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी तेव्हाच असतील जेव्हा तुम्ही एखाद्या तरी व्यक्तीच्या अडचणीच्या वेळी पाठीशी राहाल, तेव्हाच तुमच्या पाठीशी भगवंत असतील. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. भगवंत हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातच भगवंत कोणाला दाखवण्याची गरज नसते बरं का. तो सर्वांना दिसत असतात. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण तुम्ही कर्मातला देव कधी टाळू नका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण लक्षात घ्या, मनुष्य जसे कर्म करतो तसेच त्याचे जीवन घडत जाते. म्हणून तुमचे प्रत्यक्ष नशीब देखील कर्मावर अवलंबून आहे. याची तुम्ही जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.